नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण संयुक्त गट क जे 3 एप्रिल 2022 रोजी आहे, तर आता बऱ्याच जणांनी अभ्यास तर व्यवस्थित करून ठेवलेला आहे. तर नेमकं काय केलं पाहिजे, काय उर्वरित दिवसात नेमकं काय केलं पाहिजे, हा सर की आम्ही आता सगळा अभ्यास केला आहे. आता या एवढ्या जे 16-17 दिवस उरलेले आहेत, 17 दिवस म्हणण्यापेक्षा काही दिवस कुणाला सेंटर वेगळं कुठं दुसऱ्या ठिकाणी असेल तर मात्र 1-2 दिवस अगोदरच जावं लागतं. 15-16 दिवस असं पकडा. ओके, तर या दिवसामध्ये नेमकं काय केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, पूर्वीपासून आता या 16-17 दिवसात मी सांगू शकणार नाही, पण सुरुवातीपासूनच आपण सिलेबस बघितला पाहिजे आणि पेपर बघितले पाहिजे. जेव्हापासून कंबाईन सुरू झालेली आहे, म्हणजे 18 आणि 19. ओके, संयुक्त गट ब ला 17 पासून कंबाईन सुरू झाली आणि गट क ला 18 पासून सुरू झाली आहे. अजूनही तुम्ही काय करू शकता, लक्षात घ्या, पहिलं 2018चा आणि 2019चा पहिलं पेपर बघितला पाहिजे, ॲनालिसिस केलं पाहिजे प्रॉपरली, की नेमके कशावर प्रश्न येत आहेत. ओके, आलेले आहेत त्याच्यावर जास्त भर दिला असाल असं अपेक्षित करतो. पण आता जर केला नसाल, ओके, जर केलं नसतात तरी मी बघा, मी केलेलं आहे ॲक्च्युली. हे अशा प्रकारे करून दिलेलं आहे. म्हणजे असं केलंच पाहिजे निश्चिंत, की पूर्वी कसे प्रश्न आलेत आणि सुरुवातीला वर जो आहे तो सिलेबस नोंद करायचा, की अरे सिलेबस काय आहे आणि सिलेबसला धरून खरंच प्रश्न येतात का, प्रश्न. ओके, सिलेबस आणि त्यानंतर त्या रिलेटेड प्रश्न आहेत का, हे खूप महत्त्वाचं. मग आता ते केलं असेल असं गृहीत धरतो मी आणि सुरुवातीला मी बोलतो डायरेक्टली. आता तर बघा, आता या उर्वरित दिवसात नेमकं काय केलं पाहिजे प्रत्येक विषयाला, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगळं असणार आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, पहिलं सुरुवातीला काय करायचं, या दिवसामध्ये, या उर्वरित दिवसामध्ये जे जमत नाही, म्हणजे जिथं माझे मार्क कटत आहेत, म्हणजे मागच्या वेळेस मागच्या प्रीला म्हणजे किंवा कंबाईन गट बला, आता कंबाईन गट बची पोरं कट क देतात आणि काही स्पेशली गट क ची तयारी करणारी वेगळी स्टुडंट पण असतात. ओके, आता बघा, तर मग काय करायचं, की जे जमत नाही या 15 दिवसात काय घ्यायचं, पहिलं या 15 डेजमध्ये. आता तुम्ही असं नका विचारू की सर कुठलं बुक वाचू, त्याच्यापेक्षा की सिलेबस आणि 2 पेपर बघितल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला की अरे बाबा याच्यावर फोकस करायचा आहे. मी फोकस कशावर करायचं, मी सगळे तुम्हाला टॉपिक देणारच आहे, पण की या 15 दिवसात, या 16 दिवसात, या 17 दिवसामध्ये की जी पॉईंट आपला राहिलेला आहे किंवा जे माझं वीक आहे पॉईंट, त्याला रिव्हिजन करणे. सगळं वाचत बसू नका. काय करायचं, जे पॉईंट माझा राहिलेला आहे, जो पॉईंट आपला रीड करायचा राहिलेला आहे, तोच पॉईंट आता रीड करणे. सगळं वाचत बसायचं नाही. जिथं जमत नाही प्रत्येक विषयात तसंच. समजा उदाहरणार्थ काय पॉलिटी आहे, तर पॉलिटीला आपलं वाटलं की यार आता आपलं काय, की मी फंडामेंटल राईट माझ्या व्यवस्थित झालेलं नाही, तर फंडामेंटल राईट वाचून घ्या. म्हणजे जिथं गरजेचं आहे, आणि त्यांनी सिलेबसमध्ये सरळ सरळ मेन्शन केलं आहे का रे, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम प्रशासन असं सांगितलेलं आहे. राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन आणि भारताच्या घटनेचा प्रारंभिक अभ्यास एवढं सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग ते पॉईंट आपले झालेले आहेत का. ओके, मग सिलेबस आणि दुसरी गोष्ट काय रे, क्वेश्चन्स. म्हणजे क्वेश्चन म्हणजे कुठली, 2018 आणि 19ची क्वेश्चन्स. मग याच्यामधल्या या क्वेश्चन ज्या ज्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत ते टॉपिक तर परफेक्ट झालेच पाहिजे. आणि या सिलेबसनुसार प्रारंभिक म्हणजे काय रे, की घटना निर्मिती असेल किंवा प्रस्तावना असेल किंवा संघराज्य व राज्यक्षेत्र असेल किंवा मूलभूत काय रे मार्शक तत्वे, मूलभूत हक्क आणि काय मूलभूत कर्तव्य. ओके, इथपर्यंत म्हणजे हे प्रारंभिक आहे, हे लक्षात घ्या, प्रारंभिक आहे. आणि संघ काय रे, संघाचं जास्त विचारण्यापेक्षा त्यांनी काय सांगितलं, राज्य प्रशासन म्हणलेलं आहे. मग काय आलं, राज्यपाल असतील किंवा मग राज्याचं राज्य विधिमंडळ जे आहे त्याच्यावर जास्त भर असेल त्यांचा, आणि ग्राम प्रशासन असं सांगितलेलं आहे. पण त्यांनी प्रश्न सरकारी आयोगावर पण विचारलेला आहे. ओके, आणि जो जलविवाद जो आहे त्याच्यावर पण एक प्रश्न आलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, केंद्र आणि राज्य संबंध हा पण बघणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ते सांगतंय. म्हणजे या दृष्टिकोनातून जर बघितलात, म्हणजे जिथं आपलं वीक आहे ते पहिलं रीड करणे सगळ्यात महत्त्वाचं. जिथं तुमचं वाचन झालेलं नाही ते परफेक्ट करणे. आणि दुसरी गोष्ट असं नाही की बाबा फक्त पॉलिटिक्स करतोय तर प्रत्येक विषयात असंच करायचं, प्रत्येक विषयाला आता रिव्हिजन म्हणून सगळंच वाचत बसायचं नाही.
ओके. आणि सर मटेरियल काय वाचू, जे पूर्वी वाचलंय तेच वाचा, नवीन कुठलंही घेण्याचा प्रयत्न करू नका. ओके. तर दुसरा सगळ्यात महत्वाचं जे राहिलं ते रीड करणं. आणि दुसरी गोष्ट डेली आता इथून पुढं तरी 15 दिवस रोजच काय केलं पाहिजे, पेपर सोडवली पाहिजे. मग सर पेपर कुठली सोडवली पाहिजे, ते 17-18चे तर पेपर रोजच पाहिजे रे, टेबलावर रोजच अनालिसिस करून त्याला बघितलंच पाहिजे. आणि त्या ज्या ज्या याच्यावर प्रश्न आलाय तो टॉपिक तुम्ही सगळा त्याचा काय सगळं म्हणजे सगळ्या त्याच्या जो काही असेल इतिहास, भूगोल आणि मॅथ रिझनिंग त्या विषयाचा त्या टॉपिकचा सगळंच केलं पाहिजे. कुठलाच पॉईंट ठेवला नाही पाहिजे त्या याच्यामधला. ओके. मग तो बघा. नंतर मग डेली काय करायचंय, प्रश्न सोडवायचे जात. प्रश्न आता जास्त भर प्रश्नावर द्यायचंय. बरीच पोरांना किती पण सांगा वाचू नका, आता थोडं प्रश्न जास्त सोडवा. आपला माहित आहे ना पॉलिटीमधलं हे सगळं वाचन झालेलं आहे, मग त्याच्यावरले प्रश्न सोडवा. आणि प्रश्न सोडवताना काही गोष्टी लक्षात घ्या, ट्रिक्स असतील तर लिहून ठेवा. म्हणजे कसं की प्रश्न सोडवताना आता बघा एक प्रश्न आला होता की काय की प्रथमतः मला वाटते कंबाईनला आलाय की प्रथमतः कोणते प्राणी पाण्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि पर्याय ऑप्शन होते काय अ ब ब क आणि एक फक्त अ. अरे प्रथमतः म्हणजे दोन कसे असतील रे बाबा, बरोबर ना. म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे कशी शब्द आल्यानंतर केवळ एक असते, प्रथमतः असेल, केवळ असेल, मुख्य असेल, अशी काही शब्द आले असतील तर त्याचं ऑप्शन एकच असणार ना रे उत्तर. म्हणजे सहसा लक्षात घ्या ना. एखाद्याचं मत विचारलं असेल, आता आयोगानं तुम्ही म्हणाल की सर मत विचारले आणि 2 दिलेत नावं, जनरली एखाद्याचंच मत असतं. जर हे खालील सेंटेन्स कोणाचं मत आहे किंवा वाक्यामध्ये असेही दिलेले असतात काही वैशिष्ट्ये असं दिलेले असते, खालील वैशिष्ट्ये कोणाचे बरोबर आहेत, कशाचे वैशिष्ट्ये आहेत, वैशिष्ट्य म्हणले का वैशिष्ट्ये म्हणलेत, याही शब्दांकडे बारकाईने लक्ष घ्या. वैशिष्ट्ये म्हणले असतील, ABCD पर्याय दिले असतील, म्हणजे हे का सांगतोय आता लास्ट मोमेंटला, हे महत्वाचं आहे. प्रश्न सोडवताना अत्यंत महत्वाचे पॉईंट्स आहेत. डेली प्रश्न सोडवले पाहिजे, नुसते प्रश्न इन्फॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून नका सोडवू. तर हे बघा पहिलं. आणि ABCD पर्याय दिले आहेत, वैशिष्ट्ये म्हणून का दिले आहेत, A B नंतर A व B आणि B व C. मग हे A B आणि A कशाला येईल, वैशिष्ट्ये म्हणल्यानंतर या दोन्हीपैकी एक असेल ना. आणि जर वैशिष्ट्य म्हणलं तर हे या दोन्हीपैकी एक असेल, एक नसणार आहे. म्हणजे इलिमिनेशन करायला सोपं जाईल ना. किमान 2 पर्यंत येऊन थांबाल तुम्ही. आता वरील सर्वचं काय करायचं सर, म्हणजे हे सगळं इथंच कळेल की आपल्या पेपरमध्ये मागच्या 17 आयोगानं काय केलेलं आहे, 18 मध्ये काय केलेलं आहे. दुसऱ्या पेपरवरून जास्त जज करू नका. ओके. हे तर इथं सगळीकडेच कॉमन आहे बघा. तुम्ही UPSCला जा, MPSCला जा, राज्यसेवा कुठेही जा, हे जे ट्रिक्स आहेत कॉमन आहेत. मग प्रश्न सोडवताना येणाऱ्या अशा जे काही ट्रिक्स आहेत ते बाजूला लिहून ठेवा. म्हणजे कशामध्ये म्हणताय बाबा, प्रथमता म्हणताय का, कुठं केवळ म्हणताय, मुख्यता म्हणताय, कशाचं मत आहे का, काय वैशिष्ट्य विचारलेत का, वैशिष्ट्य म्हणजे काय काय विचारलेत, त्याचं सेंटेन्स काय, अर्थ काय निघतो, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्याचा अभ्यास कमी असला तर त्याचा रिझल्ट काय येतो, तर या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिल्यामुळे येतो. आपण त्यावर प्रॉपरली लक्ष देत नाही, वर्क करत नाही. मी काय समजतोय आता दिवस उरलेत 17 दिवस, मी अभ्यास तुमचा झालेला आहे, तुम्ही रिव्हिजन करताय असं कन्सिडर करून सांगतोय. अभ्यासाची कुठलीही बाजू आता तुमच्या बाजूने राहिलेली नाही. रिव्हिजन तुम्ही करतायत तर रिव्हिजन करताना जे पॉइंट जमतायत, जे तुम्हाला माहिती आहे त्यालाच आणि आवडत्या विषयालाच घेऊन बसू नका. त्याच्याशी काय लग्न करायचं नाही. जे जमत नाही ते हातात घ्या. आणि या 17ही दिवस नाही तर परीक्षेच्या समोर 2 दिवस 3 दिवस काय करते, करंट करते. म्हणजे प्रश्नाचा कळाला काय करायचं, तर डेली प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येकच विषयाचे सोडवा. आणि सोडवताना प्रश्न, प्रत्येक विषयाचे प्रश्न सोडवताना हे जे निर्माण झालेले ट्रिक्स आहेत की अरे खरंच आहे का, आप्पा हातनोरे म्हणतोय वैशिष्ट्ये, तर वैशिष्ट्यामध्ये काय बाबा अनेक असतंय का, असं दिलेलं आहे का आयोगानं. मुख्यता म्हणल्यानंतर एकच दिलेलं आहे का आयोगाने आतापर्यंत उत्तरं, किंवा केवळ म्हणल्यानंतर, मुख्य म्हणल्यानंतर, महत्व म्हणल्यानंतर नेमकी काय उत्तरं दिलेले आहेत हे ठिकाणी बघा. आणि जनरली बघा काय काही जरी जे काही प्रश्न असतात विधान आणि कारण अशा स्वरूपात असतात. तुम्ही बघितलं असेल विधान आणि कारण. ओके. विधान आणि कारण जनरली एक लक्षात ठेवा, या विधान आणि कारणामध्ये सहसा काय असते रे, ए व बी दोन्ही बरोबर असतात किंवा ए व बी दोन्ही असत्य असतात सहसा. मग अशी आपलं अजिबात काही माहिती नाही, तर अशा वेळेस काय उत्तर दिलं पाहिजे. आजपर्यंत आयोगाचं प्रिडिक्शन काय आहे, मॅक्सिमम उत्तर आयोगानं काय दिलेलं आहे. जर काही माहिती नसेल तर म्हणतो, मग काही माहिती नसणारे कशा प्रकारे सोडवलं पाहिजे, वरील सर्व कधी उत्तर दिलं पाहिजे. ओके. पॉलिटीमध्ये कधी वरील सर्व उत्तर दिलं नाही पाहिजे, पॉलिटीला सोडून जनरली दिला तर चालेल. मग कधी कधी हे प्रयोग वापरायचे रे सगळे, की ज्या वेळेस आपलं अजिबात काही जमत नाही त्यावेळेस. मग हे आत्तापासूनच, नाही तर डायरेक्ट पेपरमध्ये
कॅल्क्युलेशन नका करू याची. काय करायचं, अगोदर तुम्ही काही पेपर सोडवा, पेपर सोडून बघा आयोगाचे, त्यात काय दिलेलं आहे बघा, मी सांगतोय ते खरं आहे का बघा. आणि त्यानंतर तुमची चाचपणी झाल्यानंतर असे हे पॉईंट्स वेगवेगळ्या बाजूला काढा की मला काय करायचं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आला, मला काही माहिती नाही, मी त्यावेळेस काय केलं पाहिजे. वरील सर्व आहे आणि वरील सर्व त्याचं उत्तर आहे म्हणून वरील सर्व निवडायचं का, किंवा एखाद्याचं पॉझिटिव्ह उत्तर का द्यायचं किंवा निगेटिव्ह उत्तर का द्यायचं, किंवा हे सांगितलं सरांनी ट्रिक खरं बरोबर आहेत का. तुमच्याजवळ 17 दिवस आहेत अजूनही, ते तुम्ही त्याचं काय वापर आता करू शकता आणि तुमच्या डायरीमध्ये नोंद करा की अरे प्रथमतः असं म्हणलंय किंवा केवळ म्हणलेलं आहे, मुख्य म्हणलेलं आहे किंवा काय असं काय असेल सेंटेन्स, जे काय अजून याच्या व्यतिरिक्त अजूनही काही तुम्हाला मिळाले असतील तर ते एका डायरीमध्ये नोंद करा आणि त्याचा वापर 3 तारखेच्या पेपरमध्ये करा. म्हणजे हे प्रश्नातून मिळणारं ज्ञान आहे आणि हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे. कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये लक्षात ठेवा, त्या 1 तासामध्ये 1 तास आणि 100 प्रश्न तुम्ही आता कितीही वाचलात तरी मार्कात जास्त डिफरन्स पडत नाही. तुम्हाला सर नाही सर प्रश्न किती वेळ द्यायचं, मी काय म्हणतोय 4 ते 5 तास रोज प्रश्न सोडवा, किमान 4 तरी तास तुम्ही रोज आता प्रश्न सोडले पाहिजे. काही सांगते बरं का पाहत नाही उग काही म्हणतोय एवढा वेळ प्रश्न सोडल्यानं जमते का. आता कारण मी कोणासाठी सांगतो, हे ज्यांनी अभ्यास केलाय, ज्यांनी 1-2 रिव्हिजन केले आहेत, पहिलं वगैरे 2-3 रिव्हिजन केलेत, अभ्यास केलेत, अशासाठी आहे सगळं सांगणं माझं. तर आत्ता करताय, 17 दिवसच आहेत, आता वाचतोय बघा. वाचन तर आपलं कधीच संपत नाही रे, हे लक्षात घ्या. तर अजून जरी तुमची परीक्षा अजून 1 महिना लांबवलं तरी ती अभ्यास करतच बसते. म्हणून काय करायचं, प्रत्येक विषयाचे किमान 3 ते 4 तास रोज प्रश्न सोडवणे आणि सोडवताना उद्देश इन्फॉर्मेटिव्ह नाही ठेवणे, म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हा उद्देश ठेवायचा नाही. तो तर असतोच माणसाचा, जनरली वाचलं म्हणजे इन्फॉर्मेशन राहतेच. रिपीटेड प्रश्न असतात का, हो असतात, पण सगळेच रिपीटेड नसतात ना, कळालं का. काही प्रमाणात रिपीटेड प्रश्न असतात, म्हणजे ॲज इट इज रिपीटेड नसतात. बरीच प्रश्न तुम्ही बघितला असाल मागच्या कंबाईन गट ब मध्ये रिपीटेड आहेत. ओके, मग ते ॲज इट इज रिपीटेड नाहीत ना, काही थोडंफार बदलून विचारलेले आहेत. ताराबाई शिंदेचा प्रश्न असेल किंवा पंडिता रमाबाईचा कैसारे हिंद ज्याचा प्रश्न असेल, ओके, हंटर कमिशन समोर साक्ष वगैरे असेल, बरीच प्रश्न आहेत अशी की जी रिपीटेड प्रश्न आहेत. म्हणजे जवळजवळ इतिहासावरली 4-5 प्रश्न रिपीटेड आहेत. मग याचा अर्थ रिपीटेड होतात, मग प्रिव्हियस इयरची प्रश्न तर माहिती पाहिजेच आणि त्याच्यासोबत प्रिव्हियस इयरची प्रश्न सोडताना तुम्ही मला, मी तुम्हाला कुठंतरी एका जागी सराव प्रश्न सोडवा असं म्हणलंय का बाबा, नाही, पण एखादा दुसरा सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे का बाबा. तर एक सराव पेपर म्हणजे असा सराव पेपर पूर्ण 100 प्रश्न असलेला, पूर्ण 100 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न असलेला एक पेपर हातात घ्यायचा आणि ते 100 प्रश्न हातात घेऊन 1 तासामध्ये खरंच मला टाइम मॅनेजमेंट होते का बघायचं. नाहीतर मार्केटमधले पेपर घेऊन याल आणि सोडवाल, मार्क कमी आले, या दिवसामध्ये सगळं असं एकदम असं काय म्हणतात त्याला, काहीतरी झालं आणि कुणीतरी गेलं अशा सरकारचं तोंड करून बसतंय. तसं करू नको बाब्या. मग याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की आपण केलेला अभ्यास म्हणजे आपल्यावर स्वतःवर विश्वास न ठेवणे म्हणतात त्याला. का म्हणजे का मार्केटमधलं काय कारण काय असतं माहिती आहे का, प्रत्येकच कुठलाही व्यक्ती पेपर काढताना सगळं डोकं लावूनच पेपर काढतो, कोणी पेपर असं खराब नाही काढत, पण जनरली आयोगाचा दर्जा फॉलो नाही होत, हे लक्षात घ्या पहिलं. मग काय होतंय, तुम्ही काय पेपर हार्ड असला तो म्हणजे जो तुम्ही सराव पेपर सोडवता, आता कुठला सोपा असतो कुठला हार्ड असतो, मग घेतलेला पेपर हार्ड असेल आणि तिथं जर मार्क कमी आले आणि तो काय आयोगाचा दर्जा नसतो आणि मग आपण घाबरतो आणि येत्या दिवसामध्ये अभ्यास होत नाही, डिप्रेशनमध्ये जातो आपण. म्हणून जनरली पेपरचा मोटिव्ह काय असला पाहिजे, सराव पेपरचा टाइम मॅनेजमेंट, दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. पेपर कसा सोडवावा हे माझा कंबाईन गडबचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जो गडबला मी व्हिडिओ टाकलेला आहे तो त्या प्रकारे करू शकता. मी इथं तुमचं 17 दिवस कसा अभ्यास केलं पाहिजे याच्यावर बोलण्यासाठी जास्तीत जास्त आलेलं आहे. ओके, तर मग जे जमत नाही ते पॉईंट्स रीड करणे प्रत्येक विषयाला, ज्या ज्या विषयामध्ये जे जे जमत नाही, किंवा वाटतं की अरे इकॉनॉमिक्समध्ये माझं काय पब्लिक फायनान्स व्यवस्थित झालेलं नाही, मॉनिटरी पॉलिसी आणि काय फिस्कल पॉलिसी याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि काय अंदाजपत्रकाच्या रिलेटेड बरेच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तुम्ही 17, 18 आणि 19चा पेपर बघितला लक्षात येतं अरे त्याच्यावर माझा अजून कच्चा आहे, मला याच्यामध्ये जास्त प्रश्न काय बरोबर येत नाहीत. मग तिथं जा आणि ते सोडवा, ते बघा आणि ते परफेक्ट करा आणि त्याच्यानंतर मग काय की जो पॉइंट अजून तुम्हाला वाटतंय कोणता वीक आहे तिथं जा. ओके, म्हणजे याचा अर्थ जे जीएसचे सब्जेक्ट आहेत चारही तुमचे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ओके, आणि मग कशावर कसं भर दिलं पाहिजे ते मी थोडं समोर सांगणारच आहे. ओके, प्रत्येक विषयाचं मी दिलेलं आहे तिथं, पण प्रश्न सोडवताना ह्या मिळालेल्या क्लूज मात्र हातात ठेवा. त्यानंतर
करंट अफेअर्स कसं केलं पाहिजे सर? जनरली बघा 18 आणि 19चे पेपर बघितला तर लक्षात येतं की त्यांचं परीक्षेच्या समोरचं जास्त विचारतात, जवळजवळचं परीक्षेच्या जवळचं जास्त विचारतात कंबाईन गट बला गट क ला. ओके, मग काय कराल, करंट कधीचं कराल बघा, तारीख किती आहे? 3 एप्रिलला परीक्षा. मी काय म्हणतो, इथून 15 दिवस कमी, समजा 15 मार्च पर्यंत एक 15 मार्च 2022 पर्यंत करंट करावं लागणार आहे तुम्हाला, चांगलं मजबूत. मागचं तर करायचं आहे वर्षाचं एखादं इयरबुक, पण जास्त भर 6 महिन्यावर द्या. परीक्षेपासूनच्या जवळच्या 6 महिन्याला जास्त भर द्या. 6 मंथ जास्त भर द्या, याच्यावर जास्तीत जास्त भर दिलं पाहिजे. आणि बघा तुम्ही मागच्या वर्षीचे प्रश्न वगैरे काढून बघा तर लक्षात येईल की सुरुवातीचे जे काय रे परीक्षेच्या जवळ 6 महिन्याचा जो आहे तो डेटा जास्त विचारलेला आहे, त्याच्यावर जास्त भर द्या. ओके, तर त्यानंतर करंटला काय केलं पाहिजे मग? हे 17 दिवस जे आहेत, 17 दिवस, तर 17ही दिवस जर परीक्षेत नंतर करंट करते काय, करंटमध्ये मार्क कमी आले आणि काय गट बोलालोय खराब का लय वाचायचं म्हणते, तसं काही नसते. गट ब गट क वेगळा आहे. गट क ची बरीच प्रश्न पोरांचे बरोबर येतात आणि इथं उगाच तुम्ही भाऊ करू नका, उगं हे करू नका. का तर एखादं इयरबुक परफेक्ट करा, जे गट ब ला वाचलंय तेच तुम्ही इयरबुक कंटिन्यू करू शकता. आणि आतापर्यंत मार्चपर्यंत एखादं त्रैमासिक कोणाचं पण आलेलं असेल त्यांचं घ्या. ओके, जे चांगलं वाटतंय ते घ्या तुम्हाला. ओके, तर बघा आता 17ही दिवस म्हणजे 17ही दिवस 17 तास म्हणजे रोजच 17 तास 18 तास काय ते जे मिळतील तुम्हाला. ओके, प्रत्येक दिवशी जनरली आपण म्हणू 1-2 तास तुम्ही जर करंट करत असाल तर रोजच रीड करा. रोज याला डेली वेळ द्या. ओके, डेली करंटला, कारण करंटला किमान तुम्हाला इथं 10+ मार्क आणायचे असतील तर हे करावंच लागतं. आणि 6 महिन्याला जास्त वेटेज द्या, म्हणजे परीक्षेपासूनच्या जवळच्या 6 महिन्याला जास्तीत जास्त वेळ द्या. हे मात्र माझं ऐकून जा मित्रांनो. ओके, आणि अगदी प्रश्न सोपे आहेत, हे काढून बघा तुम्ही करंटचे, तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंगची ही तुम्हाला डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र 2018 आणि 2019ला नेमके काय प्रश्न आलेले आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते टॉपिक परफेक्ट करण्याचं भर द्या. आलं का लक्षात? त्याला जास्त परफेक्ट करा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हे 2 विषय जे आहेत अत्यंत महत्त्वाचे, याला कुठल्याही प्रकारचं काय करायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही. आणि आता भर जास्तीत जास्त काय 15 ते 18 दिवस काय सांगितलंय की जीएस जास्तीत जास्त वेळ करायचा आहे आपल्याला. जीएस कोणतं? जीएस म्हणजे काय, याला तर 1-1 तास आपण देतोयच रोज. कुठल्या याला? करंट आणि रिझनिंगला. तुम्ही रिझनिंग खूपच चांगला आहे किंवा खूपच वाईट आहे तर घाबरू नका. नाही सर रिझनिंगचा काय, तर बघा व्यवस्थित जर मॅथ नाही जमलं तर रिझनिंग तरी जमलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत डोकं ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं शांत डोकं ठेवा. आणि रोज ज्या विषयाचं वाचन छान झालेलं आहे, जो विषय वाचून झालेला आहे लेटेस्ट, त्याचे प्रश्न सोडवा. प्रश्नाद्वारे त्याला रिवाईज करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा बाकी काही करत बसू नका. ओके, प्रश्नाद्वारे रिवाईज करायचा. आणि जो तुम्हाला वाटतं की यार कमजोर आहे हा माझा विषय नाही त्यातला टॉपिक किंवा काय, तर त्या टॉपिकला पहिलं रीड करा प्रॉपरली. 1 नाही 2 पुस्तकातनं रीड करा तो टॉपिक. जर जास्त प्रश्न येत असतील त्यावरला तर मग त्यानंतर मग ते काय करा, बाकी त्याच्यावरलं प्रश्न सोडवा. ओके, प्रश्न मात्र सोडल्याशिवाय राहू नका. आणि प्रश्नातून मिळणारे क्लू जमा करा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे 4 ते 5 मार्क, कधी कधी 8-8 मार्क वाढतात. आता त्यानंतर बघा मित्रांनो, तर ही आपली महाराष्ट्रामध्ये काय सर्वत्र उपलब्ध आहेत. जी आता तुमची मित्र कोणी मेन्सला असतील तर त्यामध्ये काय सेट ए सेट बी आहे. ओके, आणि 21,000 हे नवीन स्वरूपात आपलं आता येत आहे. ओके, तर 21,000 येत आहे, जे की आत्ताच्या कंबाईंड गट ब सह जे 26 फेब्रुवारीला झालेले आहे त्याच्यासह येणार आहे. ओके, आणि हे सेट ए आहे आणि कंबाईन मात्र गट क नंतरच अपडेट होईल कंबाईन. ओके, त्यानंतरच येणार. ही आपलं इयरबुक आहे आणि हे सीसॅट डिकोडेड ज्यांना जूनच्या परीक्षेची तयारी करायची त्यांच्यासाठी. आणि हे समाजसुधारकचं पुस्तक आहे आणि सोबत क्लास नोट्स आहेत सगळ्या. ओके, मी तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला इथं क्लास नोट्स या 15 दिवसात घ्या किंवा रिवाईज करा. ज्यांना खरंच वाटतंय चांगलं तर रीड करा. ओके, त्यांच्या मनावर आहे. ओके, बायोलॉजी किंवा मग आता याच्यामध्ये काय वेगळं केलेलं नाही, मी स्टेट बोर्डच कलेक्ट केलेले आहेत. ओके, महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर अर्थव्यवस्था,
त्यानंतर जॉग्राफी आणि पॉलिटी हे आपले काय स्टेट बोर्ड आहेत. पण लक्षात घ्या, जॉग्राफीचं स्टेट बोर्ड महाराष्ट्र जॉग्राफी जे आहे, जिथं जेवढं तुम्हाला कंबाईन गडबला पूर्वला फायद्याचं होतं तेवढं इथं नाही, हे लक्षात ठेवा पहिलं. ओके, का तर कमी प्रश्न आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो सगळं. ओके, आणि महाराष्ट्र हिस्ट्री फायदा होईल असं पण वाचल्याशिवाय जाऊ नका. जर जे तुमच्याकडे मटेरियल आहे ते वाचा. हे आता सध्या आपल्या बॅचेस आहेत. जॉग्राफी स्पेशल बॅच असेल, STI मेन्सची बॅच असेल, किंवा कंबाईन फास्ट ट्रॅक बॅच असेल, स्पेशल मराठी बॅच पण आहे आपल्याकडं. आणि कंबाईन फास्ट ट्रॅक गडबची बॅच आहे ज्यांच्यासाठी ऑक्टोबरला तयारी करतायत वगैरे. आणि इकॉनॉमिक स्पेशल बॅच आणि जॉग्राफी स्पेशल बॅच आहे. आणि फाउंडेशन बॅच 5 देखील चालू आहे. आणि ही लोकसेवा अकॅडमी ॲप आहे. ज्यांना वाटलं पुन्हा वगैरे कोणी असतील तुमचे तर त्यांना सांगू शकतो. ओके, हां बघा, आता कंबाईन गट क साठी मी सांगतोय तुम्हाला सगळं. तर बघा आता सुरुवात एक एक मी घेतोय पॉलिटी. तर बघा आता पॉलिटीला 2018ला प्रश्न कसे आलीत बघा पहिलं, एकदम ओव्हरलुक करा. आणि मग 22ला काय येऊ शकतंय. तर आपला सिलेबस काय आहे पहिलं लक्षात घ्या. सिलेबस काय आहे रे? सिलेबस आहे घटनेचं प्रारंभिक, ओके, राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, 3च पॉईंट आहेत. ओके, 3च पॉईंट आहेत. काय काय? प्रारंभिक घटनेची प्रारंभिक माहिती वगैरे असेल, त्यानंतर काय राज्याचं प्रशासन असेल आणि ग्राम प्रशासन असेल. हे आपल्याला दिलेलं आहे सिलेबसमध्ये. हे बघा, सिलेबसची कॉपी आहे आणि या सिलेबसच्या कॉपीमध्ये हे दिलेलं आहे. आणि दर्जा आपला लक्षात घ्या. तर कुठला आहे रे दर्जा? काही याला काय असतो की 12वी दर्जा असतो आणि काही डिग्री दर्जा असतो. बघा आता बघा, मूलभूत हक्क प्रश्न आलाय की नाही रे? इथे मूलभूत हक्कावर इथं प्रश्न आलाय 18ला. आणि इथंही मूलभूत हक्कावर प्रश्न आलाय. आणि इथंही कलम 32चं रीट विचारलं, इथंही 32वर विचारलं. म्हणजे फंडामेंटल राईटवर येऊ शकतो असं समजा. त्यानंतर बघा, पाणी वाटप तंटा म्हणजे काय रे? केंद्र राज्य संबंधाच्या रिलेटेड आहे. ओके, आणि आता केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत दुसरा आहे का रे? इथं नाही. पण इथं सरकारी आयोग केंद्र राज्य संबंधित आहे, म्हणजे इथंही येऊ शकतो. मे बी एक लक्षात घ्या, असं सेमच येईल असं नाही, पण हे मात्र पॉईंट कव्हर होणं गरजेचं आहे. म्हणजे घटनेचं प्रारंभिक मध्ये काय ते घटना निर्मिती असेल, काय संघराज्य व राज्यक्षेत्र असेल, प्रस्तावना असेल, किंवा मग काय मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये, हे प्रारंभिक आहे घटनेचं. किंवा मग घटनेची वैशिष्ट्य वगैरे असतील, हे प्रारंभिक आहे हे माहीतच पाहिजे. मग त्या प्रारंभिकवर 3 ते 4 प्रश्न असतात म्हणजे असतात. बघा, हा प्रारंभिकवरच प्रश्न आहे. हा जो आहे प्रारंभिकवर प्रश्न आहे. त्यानंतर काय संविधान सल्लागार प्रारंभिकवर प्रश्न आहे. आता 2 प्रश्न आलेत यावेळेस प्रारंभिकवर, आणि हा एक तिसरा प्रश्न. ओके, आणि हा एक चौथा. ओके, 3-4 प्रश्न प्रारंभिकवर आहेत. इथं पण देखील बघा प्रारंभिकवर प्रश्न कोणकोणते आहेत. घटना निर्मिती आहे एक प्रश्न. ओके, त्यानंतर हा प्रारंभिकवरच आहे आणि हा प्रारंभिकवरच आहे. ओके, म्हणजे 2 ते 3 प्रश्न तर कसे पण येतात प्रारंभिकवर. ओके, तर बघा आता त्यानंतर विषय सूची वगैरे विचारले, ते नॉर्मल आहे. सूची वगैरे कुठल्या केंद्र राज्यासमोर सूचीवर वगैरे विचारलेलं आहे. आणि एक करंट रिलेटेड प्रश्न विचारला बघा, करंट रिलेटेड प्रश्न विचारलाय. 10च प्रश्न असतात. ओके, तर त्यानंतर संविधान सल्लागार म्हणजे प्रारंभिकच आहे. बघा, मूलभूत कर्तव्यावर विचारलाय, इथं मार्गदर्शक तत्वावर विचारलाय. म्हणून या तिन्हीपैकी एकावर प्रश्न असतातच, म्हणून ते परफेक्ट करा पहिलं लक्षात. त्यानंतर पक्षांतर बंदी याचं अमेंडमेंट विचारलं, इथे मूलभूत कर्त्याचं अमेंडमेंट विचारलं आहे. पक्षांतर बंदी कुठल्या अमेंडमेंटनुसार आणि कितीतरी वेळेस रिपीटेड आहे. हा प्रश्न कितीतरी वेळेस रिपीटेड आहे, वेगळं काही करण्याची गरज नाही. ओके, काय मंत्री जे 74 आणि 75 आर्टिकल संबंधित विचारलेला आहे हा. आणि लोकसेवा आयोग म्हणजे एक आयोगावर येतोय बघा, घटनात्मक आयोग वगैरे, इथं राज्य निर्वाचन आयोगावर विचारलेला आहे. ओके, आणि इथं बघा लोकसेवा आयोग आता महान्यायवादीवर विचारलाय आणि इथं महाधिवक्तावर विचारलेला आहे. इथं ग्राम प्रशासनावर मात्र प्रश्न आला नाही मित्रांनो, पण इथं ग्राम प्रशासनावर आलाय. म्हणजे याचा अर्थ काय करायचं नाही असं आहे का रे? ग्राम प्रशासन सिलेबसमध्ये दिलंय ना, मग केलंच पाहिजे. मग इथं काय केलं पाहिजे? ग्राम प्रशासन केलंच पाहिजे. जरी समजा प्रश्न नाही आला किंवा आला का तर येऊ शकतो, सिलेबसमध्ये दिलेला आहे. ग्राम प्रशासन झालंच पाहिजे. आणि त्यानंतर बघा काय घटनेचं जे प्रारंभिक आहे, प्रारंभिक ज्याला प्रारंभिक, मी आता प्रारंभिकमध्ये जे पॉईंट तुम्हाला उल्लेख केलेले आहेत, ओके, ते सगळे केले पाहिजे.
आणि तिसरं राज्य प्रशासनावर जास्त भर द्यायचं, राज्य प्रशासन. मग राज्य प्रशासनामध्ये काय येते रे? राज्यपाल किंवा मग विधानसभा, विधान परिषद, त्याचं मंत्रिमंडळ वगैरे असेल. ओके. आणि काय महाधिवक्ता असेल. आता महाधिवक्ता केला तर महान्यायवादी करायची गरज नाही, म्हणजे ते जवळपास सेमच असतात सगळ्या तरतुदी. ओके. आणि तिसरं काय रे? सगळ्यात महत्वाचं अजून केंद्र आणि राज्यांचा संबंध असेल, केंद्र राज्य संबंध असेल. आणि काय? घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग. ओके. मग आता प्रारंभिक मध्येच येतात कोणते? सूची असेल, खटले असेल, अनुसूची असेल. सूची, अनुसूची, खटले, कलम महत्वाची, हे प्रारंभिक मधलंच आहे, म्हणून ते वेगळं तुम्हाला समजायची गरज नाही. हे एवढे पॉईंट तरी इथं याच्यामध्ये केलं पाहिजे. ओके. केलं पाहिजे म्हणजे याला परफेक्ट करा आणि बाकीचं इतर केलंच पाहिजे निश्चिंत, पण याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. सर एवढंच केलं पाहिजे का? तर हे मी का सांगतो रे बाबा? सिलेबस आणि आतापर्यंत आलेली प्रश्न आणि हे 22ला काय येऊ शकतं हे प्रिडिक्शन सांगतोय, बाकी काही वेगळं सांगत नाही. मग याच्यावर जास्त भर दिलं पाहिजे. आणि जर हे वाचन झालेलं असेल तर याच्यावरली काय केलं पाहिजे? आता प्रश्न सोडवली पाहिजे. अगदी मूलभूत हक्क वगैरे अगदी डिटेल, खूपच असं काय त्याचे सब आर्टिकल्स वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही. गंभीर अर्थ कळाला तरी सफिशियंट आहे, तो समजणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत कधी सब आर्टिकलवर प्रश्न आलेले नाहीत, एकच वेळेस विचारला होता, त्याच्या पलीकडे पुन्हा प्रश्न नाही. ओके. मग याच्यासोबत काय याच्यामध्ये थोडंसं प्रारंभिकमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी या स्वरूपामध्ये काय 1773 पासून 1935 पर्यंतची कायदे, त्यामध्ये 1919 आणि 1935चा कायदा देखील बघितला पाहिजे. तो एकतर पॉलिटी किंवा एकदा हिस्ट्री अंडर कधीतरी विचारतातच. ओके. तर बघा आता जॉग्राफी. पहिले लक्षात घ्या की जॉग्राफीला प्रश्न आपण जे करतोय भारतावर येत आहेत का महाराष्ट्रावर येतात हे माहिती महत्वाचं आहे. तर बघा जनरली काय आता इथं 1 2 3 4 4 ते 5च आहेत बघा, जास्तीत जास्त किती आहेत बघा, म्हणजे 10 ते 11 प्रश्न फिजिकल जॉग्राफीवर आहेत आणि 4 ते 5 प्रश्न महाराष्ट्रावर आहेत. ओके. महाराष्ट्र कोर महाराष्ट्र म्हणला तर 4 ते 5च प्रश्न आहेत. जसं मी 9 ते 10 प्रश्न कंबाईन गट मला काय सांगितलं होतं महाराष्ट्रावर आहेत, पण इथं नाहीत तसे. गट कला थोडासा हा डिफरन्स आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे या 2 पेपरवरून सांगतोय मी. आणि सिलेबस पण तोच आहे. पहिलं सिलेबस बघा, तर सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे? तर सिलेबसमध्ये जगाचे विभाग सांगितलेले आहेत. भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी काय सांगितलंय? पृथ्वी जगातील विभाग, पृथ्वी सांगितलेलं आहे, जगातले विभाग सांगितलेला आहे. त्यानंतर हवामान, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, जगातली विभाग आणि हवामान, अक्षांश रेखांश. जे सगळं फिजिकल जॉग्राफीचा पार्ट आहे. त्यानंतर बघा काय दुसरं काय सांगितलं? जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पिकं, शहरं, नद्या. पिकं सांगितलंय, शहरं, नद्या आणि काय काय सांगितलेलं आहे रे? उद्योगधंदे. सिलेबसला सोडून प्रश्न नसतो मित्रांनो सहसा, लक्षात घ्या. आणि काय? जमिनीचे प्रकार. जमिनीचे प्रकार मला सांगा, याला सोडून सिलेबसला प्रश्न आहे का रे? नाही, निश्चिंत नाही. तुम्ही बघा काय नदी म्हणलं, नदीचं खोरं विचारलंय. ओके. पिकं, शहरं, अक्षांश रेखांश, पृथ्वी विभाग, हवामान आणि काय सांगितलंय? महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह असं सांगितलेलं आहे. मग आता महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह तुम्ही म्हणाल की सर काय की आता बघा कोणकोणती प्रश्न आहेत पहिलं बघा. म्हणजे याचा अर्थ काय रे? विभाग, पृथ्वी असेल, विभाग असतील, जगाचे विभाग असतील, हवामान असेल, अक्षांश रेखांश असतील, किंवा अजून काय सांगितलंय रे? पर्जन्यमान असेल. काय एक पॉइंट राहिला, पर्जन्यमान. मग हे सगळा पार्ट काय? फिजिकल जॉग्राफीचा पार्ट आहे सगळा. ओके. म्हणजे काय प्राकृतिक भूगोलचा पार्ट जास्त आहे, आर्थिक भूगोल अगदी कमी आहे. पिकं वगैरे जर म्हणलात ॲग्रिकल्चरचा पार्ट असेल वगैरे, शहरं वगैरे, उद्योगधंदे वगैरे. ओके. मग शहरं म्हणजे कोणती शहरं की जी उद्योगाच्या बाबतीत अग्रेसर आहेत किंवा कुठे जलविद्युत प्रकल्प वगैरे आहेत, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातली शहरं हे विचारले जातात. उद्योगधंदाच्या त्याच बाबतीत तेच असेल. बघा आता आपण 2018चा पेपर पहिलं बघू. मान्सून वारे, हवामानावर प्रश्न आहे मित्रांनो, बरोबर. त्यानंतर बघा सिमेंट उद्योगधंद्यावर प्रश्न आहे. त्यानंतर नुनमती तेल कारखाना, उद्योगधंदा किंवा शहर म्हणा, बरोबर ना, त्या रिलेटेड शहर विचारलेलं आहे. आणि त्यानंतर बघा कात खैर, काय रे हे? पिकं, झाडे, कृषी, ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. त्यानंतर काय उत्तर पूर्व रेल्वे विभाग विचारलाय. रेल्वे विभाग कशा संबंधित आहे रे बाबा? उत्तर पूर्व रेल्वे विभाग शहराच्या संबंधित आहे.
त्यानंतर पवन ऊर्जेत अग्रेसर विचारलेला आहे. मग पवन ऊर्जेत अग्रेसर कशामध्ये येईल रे? हवामानमध्ये येईल. त्यानंतर महाराष्ट्र पठार विभाग जगाच्या मधला एक महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासक्रमामध्ये येईल तो. ओके, हवामान, महाराष्ट्र पठार आणि कोकण. बघा महाराष्ट्रावर अगदी कमी आहेत प्रश्न. बघा हा एक महाराष्ट्राच्या पठारावर आहे. त्यानंतर हवामान महाराष्ट्र पठारावर आहे. त्यानंतर काय एक नदी प्रणालीवर एक महाराष्ट्रावर आहे. द्वितीय श्रेणीचा एक महाराष्ट्रावर आहे. आता द्वितीय श्रेणी का विचारतात? उद्योगधंदे. इथं देखील द्वितीय श्रेणीवर प्रश्न विचारलेलाच असणार. बघा का? व्यवसाय आणि प्रकार विचारले. बघा प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थ व्यवसाय आणि त्याच्यामधले काय व्यक्ती, वकील कोणत्या व्यवसायात येतो असे नावं दिली. ओके, आणि आता इथंही सेमच बघा, तापमान वगैरे विचारलेलं आहे, लोप दर विपरीत. मग हे काय केलं पाहिजे सर? यासाठी सगळ्यात महत्वाचं इथं काय केलं पाहिजे? स्टेट बोर्ड. पहिले स्पष्ट बोलतो. मग या 11 प्रश्नासाठी काय केलं पाहिजे? स्टेट बोर्ड उत्तम ज्याचे आहेत त्याला मार्क चांगले येतील. इथं स्टेट बोर्डचे रिव्हिजन चांगलं पाहिजे. आणि स्टेट बोर्ड ज्याचे झालेले आहेत त्याला मार्क निश्चिंत या ठिकाणी येतील. आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही नोट्स वाचू शकता आपल्या, काय प्रॉब्लेम नाही. जर आता वेळ नसेल तर नोट्स वाचू शकता. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या काय प्राकृतिक आणि नदी प्रणाली आणि लोकसंख्या याच्यावर जास्त भर द्या. महाराष्ट्रावर बघा, नदी प्रणालीवर आहेच महाराष्ट्राच्या. त्यानंतर महाराष्ट्राचे उद्योगधंदे आणि महाराष्ट्राचं काय रे प्राकृतिक पठार वगैरे जे आहे. ओके, आणि हवामान वगैरे थोडे जे काय आहेत 7, 8, 10 टॉपिक जे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ सांगितलाय त्यामुळं, या वाक्यामुळं, तर तेवढं करावं लागणार आहे. बघा त्यानंतर इकडे बघा नदी दिले, नदी सांगितलंय त्यांनी सिलेबसमध्ये. इथेही नदी जलविद्युत निर्मिती कुठे होते त्याच्यावर विचारलंय. राष्ट्रीय उद्यान, मग हे कशामध्ये येते सर? महाराष्ट्राचा आहे. कारण महाराष्ट्राच्या मध्ये इथे येणार नाही. महाराष्ट्र विशेष अभ्यास असं हा तो एक स्पेशल टाकलाय त्यांनी वाक्य. मग तिथं काय दिलंय की महाराष्ट्र वन जे आहेत उद्यान त्याचे जिल्हे विचारलेत. आणि तो काय तुम्ही असंही नाही केलात नाही तर तुम्ही जे प्रिव्हियस इयरची रिपीटेड क्वेश्चन बघितलात तरी हा प्रश्न सुटतो. मी तुम्हाला सांगू शकतो. त्यानंतर बघा काय, हा देखील काय प्राकृतिकचा आहे. रायगड पूर्वेकडलं काय जिब्राल्टर वगैरे असा विचारला होता प्रश्न, बरोबर ना? आणि सर्वाधिक प्रदेश कोणत्या पद्धतीने व्यापलेला आहे? सरळ ते दिले नाही रे, जमिनीचे प्रकार, मृदा वगैरे सगळं ते तर करावंच लागणार. म्हणजे सिलेबस मधले जे पॉइंट आहेत ते काय परफेक्ट झाले पाहिजे. वस्ती प्रारूप महाराष्ट्राच्या रिलेटेड. नदी खोरं वेगळं कोणते करते महाराष्ट्रात, ते कितीतरी वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे नदी इथं महाराष्ट्राची इथे विचारलं तिकडे विचारू शकतोय. नदी हुगळी नदीवर विचारलंय. त्यानंतर बॉक्साईड उत्पादन उद्योगधंद्याच्या बाबतीत. त्यानंतर बघा स्थलांतरण, मायग्रेशन वगैरे लोकसंख्येवर असतातच प्रश्न. बघा तुम्हाला एकतरी इकॉनॉमिक्स असेल, लोकसंख्या असेल, मायग्रेशन असेल किंवा वस्ती वगैरे जे असतील याच्या रिलेटेड, पॉप्युलेशनच्या रिलेटेड पॉईंट आहे ते, तर हे मात्र काय करावेच लागतात. ते एक तर तुम्हाला इकॉनॉमिक्स अंडर असो किंवा मग काय जॉग्राफी अंडर असो ते झालंच पाहिजे. आणि ऑपरेशन फ्लड वगैरे विचारलंय तो तर किती वेळेस तरी आलाय, त्याचा काय विषय नाही. बघा व्यवसाय आणि सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश प्राकृतिक भूगोलाचा विभाग, पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश याच्या बाबतीत. ओके, तर बघा हे जर सिलेबस मधले पॉइंट बघितला तर या पॉइंटला मात्र मजबूत करा. मग पृथ्वी, जगाचे विभाग, हवामान, उद्योग, अक्षांश, रेखांश, पिको, शहरे, उद्योगधंदे यासाठी काय करू सर? स्टेट बोर्ड करा. उर्वरित दिवसात पण स्टेट बोर्ड करू शकता. 6वी पासून 12वी पर्यंत स्टेट बोर्ड करावंच लागतील, हे लक्षात घ्या पहिलं. ओके, आणि मग सर महाराष्ट्रासाठी सौदी सरांचं करू शकता किंवा जर वेळ नसेल तर काय केलं असेल पूर्वी तर टेन्शनच नाही केलं असेल, कारण सगळ्यांनी केलंय असं कन्सिडर करूनच सांगतोय मी. पण या टॉपिकवर जास्त भर द्या हे सांगतोय. उद्योगधंदे या टॉपिकवर भर द्या, नद्यांवर भर द्या, काय जमिनीचे प्रकार, मृदा वगैरे त्याच्यावर भर द्या, शहरांवर महत्व शहर आहेत त्यावर भर द्या, पिकांवर भर द्या, काय पृथ्वी, विभाग, अक्षांश, रेखांशवर विचारलं नाही अजून पण विचारू शकतात. हवामान कंपल्सरी आणि पर्जन्यमान कंपल्सरी विचारू शकतात. पर्जन्यमानचाच प्रश्न आहे. महाराष्ट्र पठार, कोकण वगैरे कसं आहे, हवामान वगैरे याच्यावर विचारलेलं आहे. ओके, तर हे मात्र महत्वाचं आहे. हे प्रश्न आणि सिलेबस सांगते की आपण काय केलं पाहिजे. म्हणून इथं महाराष्ट्रावर कमी प्रश्न आहेत, पण इंडिया म्हणण्यापेक्षा काय फिजिकल जॉग्राफी इंडिया रिलेटेड असेल किंवा जगाच्या रिलेटेड असेल तर तिथं जास्त प्रश्न आहेत. म्हणजे स्टेट बोर्ड रिलेटेड प्रश्न जास्त आहेत, हे मात्र लक्षात घ्या. ओके, त्यानंतर इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्समध्ये सिलेबसमध्येच त्यांनी काय दिलंय, सगळ्यात जास्त सिलेबसमध्ये वाक्य कशाचं आहे रे? पब्लिक फायनान्स बद्दल आहे. पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्ताचा जास्तीत जास्त उल्लेख केलेला आहे. सार्वजनिक वित्त. मग सार्वजनिक वित्तमध्ये काय रे, काय उल्लेख केला त्यांनी तिथं? लेखा परीक्षण देखील पब्लिक फायनान्स मध्येच येतो. अंदाजपत्रक उल्लेख काय केला बघा त्यांनी. काय मुद्रा आणि राजकोषीय नीती
अर्थसंकल्प, शासकीय अर्थव्यवस्था नावच टाकलंय शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा व लेखा परीक्षण सरळच टाकलंय. काय अर्थसंकल्प, लेखा व लेखा परीक्षण. आणि सिलेबस मध्ये दिलेल्या पॉइंटच्या बाहेर प्रश्न आहेत बघा. काय अजून काय दिले रे? राष्ट्रीय उत्पन्न. बघा पॉइंट काय? शेती, उद्योग, परकीय व्यापार. काय? राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी. आणि राजकोषीय धोरण याला भर दिलाय बघा. पब्लिक फायनान्स मध्ये येतो तो, पण राजकोषीय धोरण. आणि जनरली बघा फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी याचं कंपॅरिझन केलंच पाहिजे. म्हणजे फिस्कल पॉलिसीची कोणती साधनं आहेत आणि मॉनिटरी पॉलिसीची कोणती साधनं आहेत हे कॉमन पॉईंट आहे. येतोच तो प्रश्न. ओके, आता बघा ते सरळ स्पष्ट मेन्शन केलं राष्ट्रीय उत्पन्न. मग त्यावर आला तर प्रश्न काय? गौ नाही कर बाबा, काही नाही. महसुली प्राप्ती काय येणार? पब्लिक फायनान्स. ओके, त्यानंतर पंचवार्षिक. आता इथं जनरली बघा पंचवार्षिक योजनेचा उल्लेख केलेला नाही, पण प्रश्न विचारलाय पंचवार्षिक योजनेचा, पण तो काय उद्योगाच्या रिलेटेड विचारल्यासारखा विचारलाय प्रश्न. ओके, बघा आरबीआय पॉलिसी. आता आरबीआयची पॉलिसी काय असते रे? मॉनिटरी पॉलिसी. मग मॉनिटरी पॉलिसी विचारणार बँकिंग अंडर असेल किंवा मग काय धोरणांतर, मुद्रानी नीती अंतर्गत असेल. मुद्रानीती म्हणजेच काय? सरळ मेन्शनच केलं त्यांनी राजकोषीय धोरण आणि मुद्रा धोरण. म्हणजे याचा अर्थ मॉनिटरी पॉलिसी आणि काय फिस्कल पॉलिसी या दोघांचं मेन्शनच केलं आहे, म्हणून ते प्रश्न विचारणारच आहेत. बघा इथं पण प्रश्न विचारलेला आहे पॉलिसीवर. तुम्ही बघा या मॉनिटरी पॉलिसीवर प्रश्न विचारलाय, बघा राजकोषीय पॉलिसीवर विचारलाय. 2 प्रश्न आहेत मित्रांनो. ओके, साधे प्रश्न आहेत. आणि इथंही राजकोषीय धोरणाच्या बाबतीत प्रश्न आहे. ओके, तर हे महत्वाचं आहे. आणि बघा त्यानंतर बँकिंग, ते बँकिंगचा उल्लेख आहे, बँकिंगवर विचारलाय. पॉवर्टीवर आलाय, योजनावर 1-2 येतातच बघा, योजनावर. आणि लेखा परीक्षण 2 प्रश्न आहेत. त्यानंतर उद्योगधंदे अंतर्गत सेज येते आणि पॉप्युलेशनवर आलेलं आहे. आणि अंदाजपत्रक आणि काय महसुली प्राप्ती हे महत्वाचं आहे बघा. सेमच आहे, लेखा परीक्षणवर इथं पण आलेले आहेत. योजना इथं पण आलेल्या आहेत, तिथं योजनावर विचारलं, इथं पण एक योजनावर आलेलं आहे. अंदाजपत्रकावर 3 प्रश्न आलेत मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ पब्लिक फायनान्स हे अंडर येतो. त्यानंतर पब्लिक फायनान्समध्ये कोण कोण येते बघा, लक्षात घ्या. इथं विचारलेली हे 3 प्रश्न झाली. पुन्हा हा एक प्रश्न, त्यानंतर काय रे हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न. ओके, म्हणजे जवळजवळ 3, 4, 5, 6 प्रश्न तुमचे पब्लिक फायनान्सवरच आहेत. कळलं? म्हणून हे इतकं महत्वाचं आहे पब्लिक फायनान्स. ओके, लेखा परीक्षण असेल, सार्वजनिक वित्त असेल, राजकोषीय धोरणाची बाब असेल हे, आणि WTO असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आणि काय इंडायसिस ऑफ डेव्हलपमेंटवर एक प्रश्न साधा आहे. आणि आयात, परकीय व्यापार त्या अंडर आहे. आणि पॉप्युलेशनवर कंपल्सरी आहेतच बघा. उच्च जननदर आणि घनता कशी काढल्यात वगैरे त्यावर प्रश्न आहे. आणि बँकिंगवर प्रश्न आहे. महाराष्ट्राचं सेंद्रिय शेती धोरण विचारलंय, कशा अंतर्गत? उद्योग या अंतर्गत विचारलेलं आहे. आणि औद्योगिक धोरण देखील त्यातच विचारलंय 1956 1956. मग हे पॉइंट महत्वाचे आहेत. मग काय केलं पाहिजे पहिलं सुरुवातीला? सर पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त पहिलं टॉपिक करा व्यवस्थित. सार्वजनिक वित्त आणि कर संरचनापेक्षा पब्लिक फायनान्स जास्त व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये मग काय लेखा परीक्षणला महत्व द्या, लेखा आणि लेखा परीक्षणला महत्व द्या. आणि यात करताना बघा पब्लिक फायनान्स करताना काय फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी या दोघांना मात्र कंपॅरिझन मध्ये रीड करा, व्यवस्थित करा. म्हणजे रीड करण्यापेक्षा काय समजून घ्या. आणि काय रे त्यानंतर काय राष्ट्रीय उत्पन्न असेल, आणि काय परकीय व्यापार असेल, शेती असेल, आणि बँकिंग असेल, व्यापारी बँकिंग असेल. आणि त्यात सगळ्यात जास्त बँकिंगमध्ये RBI करा व्यवस्थित. आणि लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्यावर एक प्रश्न आलेला आहे बघा. कुठं आलाय दारिद्र्यावर? हे बघा पॉवर्टी. एखादा विचारतात पण जे जनरल प्रश्न असतो, त्यामुळे एवढं टेन्शन नका घेऊ. हे व्यवस्थित केलं पाहिजे. हे तुम्हाला टॉपिक पण दिलेत आणि याच टॉपिकला आणि या सिलेबसला धरून ते रीड केलं पाहिजे. केला असला असं गृहीत धरतो, पण नाही केला असाल तर यालाच काय या 16-17 दिवसामध्ये व्यवस्थित प्रॉपरली करू शकता. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये बघा, इथं 1857 वर विचारला की इथंही 1857च्या उठावर आहे बघा. इथं गव्हर्नर डलहौसी विचारला, म्हणजे गव्हर्नरवर विचारला तर इथंही गव्हर्नरवर प्रश्न आहे 19ला. त्यानंतर इथे काँग्रेस अधिवेशनावर आहे, तो पण काँग्रेस अधिवेशन काय 88च विचारलं, 4थंच अधिवेशन. इथंही काय 4थंच काँग्रेस अधिवेशन विचारलं. आणि काँग्रेस अधिवेशनावर 2 प्रश्न आहेत इथं.
म्हणजे सिमिलरिटी किती आहे बघा. त्यानंतर बघा शिक्षण, इथंही शिक्षणवर प्रश्न आहे, इथंही शिक्षण या टॉपिकवर प्रश्न आहे. आणि इथंही काय एक कुठली रे काँग्रेस पूर्व संघटनेवर इथंही प्रश्न आहे, इंडियन असोसिएशन, इथंही बॉम्बे असोसिएशनवर एक प्रश्न आहे. आणि एक लक्षात घ्या, शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ वगैरे जे आहेत किंवा शेतकरी चळवळ म्हणा किंवा शेतकऱ्या संबंधित वगैरे म्हणा काय त्याच्यावर एक आहेच आणि इथंही आहेच. आणि समाज सुधारकावर तर प्रत्येक वेळेस असतंच. मुलींची पहिली शाळा ज्या त्यावेळेस सहकार्य कुणी कुणी केले महात्मा फुले यांना, त्याच्यावर प्रश्न आहे. नंतर वीरा शिंदे यांच्यावर प्रश्न आहे. नंतर 1935च्या कायद्यावर आहे. आणि स्त्री समाज सुधारकावर, आणि तो नॉर्मल प्रश्न आहे, स्त्री समाज सुधारकावर अगदी सोपा प्रश्न आहे. त्यामुळे एवढं बघा, म्हणजे ही टॉपिक जे आहेत, म्हणजे याला काय क्रांतिकारकावर एक प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा, 15 पैकी जवळजवळ 10 ते 11 प्रश्न हे काय भारतावर आहेत, पहिले लक्षात घ्या. आणि 4 ते 5 प्रश्न इथं पण 4 ते 5 प्रश्न इथं थोडं जास्त आहेत. किती 1 2 3 4 5 6, तेच 5 ते 6 प्रश्न काय आहेत महाराष्ट्रावर आहेत. आणि 9 ते 10 प्रश्न हे कशावर आहेत, इंडियावर आहेत. हे मात्र लक्षात घ्या. जास्तीत जास्त प्रश्न कशावर आहेत रे, भारतावर आहेत. म्हणजे हे 2 पेपर सांगतायत, मी नाही. आणि सिलेबसमध्ये काय दिलंय, फक्त आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे आधुनिक भारतावर भर आहे, विशेषतः महाराष्ट्रात सांगितलं. म्हणून करताना 1857चा उठाव, गव्हर्नर, जे पॉईंट, याच्या पॉईंटवर प्रश्न विचारला. आता प्रार्थना समाज म्हणजे काय, धार्मिक सुधारणा चळवळी ते केल्या पाहिजे. त्यानंतर काय रे, जी महत्वाचे समाज सुधारक आहेत, महत्वाचे काय जे की 11वीच्या इतिहासमध्ये दिलेले आहेत, तेवढी कंपल्सरी केली पाहिजे. ओके. आणि त्यानंतर शेतकरी, आदिवासी, कामगार चळवळी ते केलं पाहिजे. आणि काँग्रेस पूर्व संघटना आणि काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशन हे महत्वाचंच आहे. सविनय कायदेभंग म्हणजे स्वातंत्र्य चळवळ ती मात्र समजून घेतली पाहिजे. गांधी युगापासून ते 1947 पर्यंत थोडंफार ते समजून घेतलं पाहिजे. काय क्रोनॉलॉजी जरी आली तरी चालेल. ओके. आणि लाल सेना, विदर्भ वगैरे असेल किंवा हुमरुल अभ्यंकर आणि खाकसार वगैरे असेल आणि कामगार चळवळ वगैरे असेल, कामगार चळवळ सांगितली मी तुम्हाला आताच. ओके. तर या स्वरूपात जरी केलात तरी तुमचे फक्त बघा, हे जर प्रिव्हियस इयरची प्रॉपरली व्यवस्थित केलात प्रश्न, तरी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला इझिली जमतील. म्हणजे ते हक्काचे मार्क नका सोडू, पहिलं प्रिव्हियस इयरची पहिलं परफेक्ट करून घ्या. आणि याच्यातले जी टॉपिक आहेत त्याला पहिलं टच करा. या 17 दिवसामध्ये पहिले 4-5 दिवस या टॉपिकवरच पहिलं टच करून घ्या, मग नंतर बाकीचे टॉपिक करा. जर हे बघा, जर इथं जर काँग्रेस अधिवेशन काय 4थंच विचारलंय आणि इथं जर आपण 4थ्या अधिवेशनाला विचारलंय, कशाला करायचं, आलं का नाही, पुन्हा 2 विचारलं अधिवेशनावर. इथं 1857 विचारला, इथं कशाला करायचं, आलाय का नाही. म्हणजे बघा, इथं डलहाऊस केलं, इथं काला करायचं, आलाय का नाही प्रश्न. म्हणजे हे सांगायचं आहे मला तुम्हाला. ओके. पहिले हे जे 2 वर्षाला विचारले पॉईंट आहेत ते किमान जरी 4 ते 5 प्रश्न येऊ द्या, ते हक्काचे होतात ना. बाकी तर आपण रीड करतोयच ना, नाही माहीत तर कितीतरी रीड करतो, माहीत असणारे पॉईंट तरी करा ना पहिलं. म्हणजे हे परफेक्ट झाले पाहिजे, मग बाकीचे नंतर. ओके. त्यानंतर सायन्सला बघा मित्रांनो, जास्तीत जास्त 9 ते 10 प्रश्न बायोवर आहेत. इथंही 19ला बायोवर 9 ते 10 प्रश्न आहेत, हे मात्र लक्षात घ्या. 8 ते 9 प्रश्न. ओके. 9 प्रश्न आहेत 2009ला आहे. आणि आताही 8 ते 9 प्रश्न किमान बायोवर येतील याची निश्चिंत आहे. मग प्राणीशास्त्रावर जास्त प्रश्न आहेत बघा. इथंही प्राणीशास्त्रावर 3 प्रश्न आहेत, इथं 4. बघा, प्राणी आणि वनस्पती शास्त्रावर किती रे, 6 ते 7 प्रश्न आहेत. रोग जर धरलं तर इथंही ते 6 ते 7 प्रश्न आहेत. ओके. म्हणजे जास्तीत जास्त या 3 टॉपिक बघा, 4 तुम्हाला 3 ते 4च टॉपिक जास्त करायचे आहेत. इथंही बघा, बायोटेकवर एक 2-3 आलेत समजा वगैरे. तो बायोटेक म्हणजे याचेच काही भाग असतो, प्राणी आणि वनस्पतीचाच भाग असतो तो. ओके. बायोटेक आपला वेगळं नाही, म्हणून लक्षात ठेवा. जास्तीत जास्त काय बायोमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, त्यानंतर डिसीज जे आहे, मग काय वनस्पतीवरली काय पिकांवर पडणारे रोग असतील किंवा मानवाची रोग असतील, आणि पोषणमान हे परफेक्ट करा. आणि त्यानंतर फिजिक्समध्ये मी पुन्हा सांगतो बघा, इथंही विद्युतधारा, काय प्रकाश विचारलाय, विद्युतधारा, प्रकाश आणि खगोलशास्त्र आणि ध्वनी हे 4 टॉपिक करा फिजिक्समध्ये चांगलं व्यवस्थित. आणि केमिस्ट्रीमध्ये मी याच्या अगोदरही बघा, याला देखील सांगितलंय, कंपाईन गड बला, आणि माझा तो व्हिडिओ काढून बघा आणि पेपर काढून बघा. कुणी काही सांगत जरी असलं, बोलत असले की बाबा सर हे सांगतात काय, पण मी जे सांगतोय ते खरं पडताळून बघा. मी असं कोणीही सांगितलं का खरं धरायचं, किंवा ते माणूस सांगताय आणि तसं होतंय का खरंच, हे बघितलं पाहिजे. ओके. आणि काय त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आवर्त सारणी आणि कार्बन बघा, रासायनिक अभिक्रिया, काय केमिस्ट्रीमध्ये कोणकोणते टॉपिक करायचं, पिरियोडिक टेबल बेस्ड क्वेश्चन्स असतील, त्यानंतर कार्बनची संयुगे एक टॉपिक असेल, आणि काय त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन आणि ऍसिड बेस हे 4 टॉपिक करायचे. इथं 4, इथं 4 आणि इथं 6.
एवढेच टॉपिक परफेक्ट करा, म्हणजे पुन्हा वाचा, जास्तीत जास्त वेळेस थोडं रीड करा. ज्याला जास्तीत जास्त प्रश्न आहेत वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र त्याला थोडं डीप करा. ओके, तर एवढं जर केलात व्यवस्थित तर चांगली मार्क येतील मित्रांनो. आणि करंटला काय करावं आणि रिझनिंगला काय करावं ते पण मी तुम्हाला सांगितलंय की काय केलं पाहिजे. आणि हे जर व्यवस्थित करंट आणि रिझनिंगचं देखील असं काढलात तर लक्षात येईल की पुरस्कारावर किती आहेत, कशावर किती आहेत, तर ते प्रॉपर व्यवस्थित होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी एक बाबा काय अभ्यास नेमकं काय केलं पाहिजे कंबाईनचं गट क च्या पोरांनी या 17 दिवसात ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात जास्त पुनश्च सांगतो, प्रिव्हियस इयरची प्रश्न जे 21 प्रश्नसंच आहे आपला त्यातून सोडवायला विसरू नका. मॅक्झिमम प्रश्न सोडवा, नुसतंच काय वाचून काढू नका. तर वाचताना मात्र काय केलं पाहिजे की त्यामध्ये मिळणारे क्लू जे आहेत की सोडवताना मिळणारे काय काय जे आपण काय लॉजिक लावून सोडवतो ते मिळलेले लॉजिक वेगळ्या बाजूला लिहा. आणि ते खरंच लॉजिक लागू पडतात का सगळ्या क्वेश्चनला, एकाच क्वेश्चनवर अंदाज लावू नका. तर मॅक्झिमम खरंच सरांनी सांगितलं अशा प्रकारे होतंय का हे बघा. आणि जे जे आता नवीन वाचण्याचा पायंडा घालू नका. तर काय करा की जे तुम्हाला जमत नाही ते तेवढंच रिव्हिजन करा, ते वाचा. ओके, रिव्हिजन म्हणण्यापेक्षा ते वाचून काढा किंवा ते रिव्हिजन करा. जे जे तुम्हाला जमत नाही, ज्या ज्या विषयामधले जे जे पॉईंट जमत नाहीत ते रीड करा. आणि रोज करंटला वेळ द्या, रोजच रिझनिंगला वेळ द्या. जर असं करून गेलात मित्रांनो नक्कीच रिझल्ट येईल. हे बघा, आणि सगळं हे केलंय सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आणि फेल झालो, किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं चांगले मार्क आले, शेवटी हे तुमचंच यश आहे. आणि ओके, आणि तुमचंच अपयश पण आहे. कारण सांगणारे माझ्यासारखे हजारो असतात पण करणारे तुम्हीच आहेत. पण तुम्ही कशा प्रकारे प्रॉपरली करता त्यावर तुमचं रिझल्ट ठरत असते. मी माझंच ऐकणारे 5-10 पास पण होतात, 5-10 नापास पण होतात. पण सांगलेलं प्रत्येकजण कशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन करते याच्यावर महत्त्व आहे. मी सांगितलेलं प्रॉपरली ज्यानं इम्प्लिमेंटेशन करते ते फेल कशाला होईल, बरोबर ना. तो प्रॉपरली त्याच्या कुठंतरी ते ऐकण्यामध्ये किंवा ते ग्रहण करण्यामध्ये त्याचं वेगळं काहीतरी त्यांनी लॉजिक लावलेलं असतं आणि ते चुकतात. आणि सांगितलं तर काही काही ऐकतच नाहीत. मग त्यामुळे ते त्यांचं काय होतं, ते वेगळ्याच पद्धतीनं जायला लागतात. आणि वेगळ्या पद्धतीने जाऊन बघा, कोणाचंही कधी ऐकायचं की जे बाबा त्यांनी पूर्वी सांगितले त्याचे काय खरंच त्याचं लागू पडलंय का आणि खरं तो सांगतोय का ते बघूनच मग आपल्या समोरची आपली रणनीती ठरवायची असते. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला कंबाईन गट बच जवळपास सगळ्याच गोष्टी तुमच्या या ठिकाणी मी पेपर लिहून सगळ्या गोष्टी अगदी तुमचं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं काय गडबड न करता तुम्हाला वेळ देऊन मी सगळ्या सांगितलं आहे. या कंबाईन गट पच्या सर्व विद्यार्थ्यांना मी परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पूर्व झाल्यास लगेच तुम्हाला मेन्ससाठी सगळ्यांना म्हणजे जवळपास जेवढे पास होतील त्या सर्वांना मी मेन्सच्या पण शुभेच्छा देतो. प्रथमतः आता सध्या 3 एप्रिल 2022 साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. आणि सगळ्यांनी काय परीक्षा झाल्यानंतर चांगले मार्क येऊ किंवा कमी येऊ जास्त येऊ पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना चांगले मार्क येतीलच अशी अपेक्षा करतो. आणि प्रत्येकाने माझ्यापर्यंत मार्क कळवाल अशी ही अपेक्षा करतो. आणि सर्वांना माझा धन्यवाद.